हीच मोठ्या प्रमाणे अजून पण काही होत त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून सील करून टाकलं म्हणजे जर तुम्ही म्हणता तुम्हाला माहित नाही तुम्ही दिल्लीत आहात या घडीला तुमचं संपूर्ण कार्यालय बंद केलं याचा अर्थ काय होतो? नाही, कार्यालयात माझ्या कार्यालयाच्या कॅम्पसमध्येच जर हा प्रकार झालाय तर तो कायदेशीर दृष्ट्या त्यांना जे योग्य वाटत असेल तशा पद्धतीने केलंय. याचा स्पष्ट अर्थ असा घ्यायचा की मंत्री नरहरी झिरवळ यांना कार्यालयात जाण्यापासून बंदी आहे असा अर्थ घ्यायचा. नाही, असं नाही तसं सील केलंय किंवा काय त्याचं मला काही समजलेलं नाही. हा क्राईम सीन म्हणतो. कार्यालय सील कार्यालय सील करणं, कार्यालय सील केलं जातंय, तुम्हाला कामापासून एक प्रकारे थांबवलं. हा क्लिअर कट टार्गेट करण्याचाच विषय आहे ना. टार्गेट वगैरे कोणी करणार नाही मला असं माझा विश्वास आहे. तुम्ही 3 दिवस दिल्लीमध्ये असताना हे सगळं मागे घडते. तुमच्या मागे काहीतरी कट रचला गेला असं तुम्हाला वाटत नाही? नाही, असं कट म्हणून कोणी करणार नाही. झालाय तो रंगे हात जर समजा त्याला पकडले तर याला काय. तुमचं कार्यालय सील होतो, एका मंत्र्याचं कार्यालय सील होतं, त्याची कल्पना तुम्हाला नाही असं तुम्ही म्हणताय. मला कल्पना नाही, तुम्हाला न सांगता हे कार्यालय सील केलं गेलं, तुम्हाला त्याची कुठलीही कल्पना दिली नाही असं म्हणायचं. अगदी कार्यालय सील केल्याचं तरी मी पहिल्यांदाच ऐकतो. मी त्याची माहिती घेतो. तुमचं कोणाकोणाशी बोलणं झालेलं आहे आतापर्यंत ह्या अनुषंगानं एकाही कोणाबरोबर बोलणं झालेलं नाही. कोणाच बरोबर बोलणं नाही झालं. मुंबईला गेल्याच्या नंतर किंवा मुंबईला गेल्यानंतर आजच जाणार आहे मी मुंबईला. मुख्यमंत्र्यांशी मुख्यमंत्री महोदयांबरोबर भेटणार. झालेला प्रकार त्यांनाही माहित आहे, त्याच्या संदर्भातली चर्चा करतो. एका जुजबी कारकुनाला अटक होते आणि त्यानंतर मंत्रालयातले एक कार्यालय बंद करावं लागतं. हे काय प्रकार आहे? दुसरा मुद्दा असा की जेव्हा हे सरकार आलं तेव्हा मंत्रालयामध्ये पास सिस्टीम स्ट्रिक्ट करण्यात आलेली आहे. OSD PA या लोकांचं स्क्रीनिंग स्पेशल झालेलं आहे. तर ज्याला ज्या मजल्यावर जायचंय त्याच मजल्यावरचा पास इश्यू होणार आहे. पत्रकारांच्याही पासवर बंधनं घालण्यात आली. असं सगळं केल्यानंतर मग साध्य काय केलं जर एका क्लर्कसाठी कार्यालय सील करायची वेळ आली तर? नाही, कार्यालय सील केल्याचं अजून तरी मी ऐकलेलं नाही. कार्यालय सील केलं नसेल असं मला वाटतं. मी माहिती घेतो मी. बजेट सर तुम्हाला असं वाटतं का सर त्याचं बजेट हजारो कोटी आहे, त्याचं कंप्लीट कार्यालय सील होतं, त्यांच्या OSDला जाता येत नाही, सचिवांना जाता येत नाही, हे काय म्हणायचं? मी माहिती घेतो. कार्यालय सील केलेलं नाही असं मला वाटतं. राजेंद्र ढेरंगे यांना तुम्ही ओळखत आहात, तुम्ही आदिवासी समाजातून येतात म्हणून एक प्रकारे टार्गेट केलं जातं का? कारण की ज्या पद्धतीनं विचारसरणी आहे आणि ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात तुम्ही महत्वाची भूमिका घेतली आहे सुनेत्रा पवारच्या संदर्भात, त्यामुळे तुम्ही आदिवासी त्या दुःखद घटनेचं ह्याच्यात कुठंच असा अर्थ लावू नये असं माझी तरी विनंती. कारण तो पार्टच वेगळा होता. हा रंगे हात पकडल्यावर माझ्याशी कट कारस्थान हा विषय येतच नाही असं मला वाटतं. राजेंद्र ढेरंगे यांना तुम्ही ओळखत होतात का? तुम्ही संपर्कात शेवट कधी आलेला? काय नेमकं चर्चा किंवा काय कम्युनिकेशन? राजेंद्र ढेरंगे त्यांचं काम येतात करतात, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर फार काही बोलण्याचाही संबंध येत नाही. आता मला वाटतं 7-8-10 दिवसापूर्वी केव्हा तरी एक वेळा बोललोय मी त्यांच्याबरोबर. तेही फोनवर नाही, असं समोर बोललोय. तर नेमकं काय तेव्हा हे होतं आणि काय अंदाज होता का? नाही, अंदाज जर राहिला असता तर त्याच वेळेच्या त्याच्यावर आपण कायदे म्हणजे आपल्या प्रशासकीय बाबीनं कार्यवाही केली असती, पण कुठं तसं जाणवलंच आज नव्हतं. नजरेत आलंय तर हे चालू केव्हापासून असणार हे पण प्रश्न आहे. नाही, त्यात तपास करतो. आता तुम्ही एक सापडलाय, आता तो कुणीतरी गेलंय चेन म्हणून असेल समजलंय. एक. बाकीच्या काही लिंक आहे का असं वाटतंय का? बाकी तपास करतो मी. आता तपास करतो. तुम्ही मुंबईला कधी आजच जाणार? आजच जाणार. कशा पद्धतीने तपास करणार तुम्ही? म्हणजे आता मी एक बैठक घेणार आणि बाबा हे जे काही झालं हा प्रकार अतिशय दयनीय, निंदनीय, वाईट प्रकार आहे. असं जर माझ्यासारख्याला जर काळिंबा लागण्याचं जर असेल तर मला हे सहन होणार नाही किंवा मी हे खपवून घेणार नाही. आणि जो त्याच्यात थोडंफार काही दोषी दिसला किंवा त्याची लिंक असली त्यांच्यावर सुद्धा लगेच कार्यवाही करेल. दुसऱ्या विभागांवर पण जे कुठे ना कुठे रेड्स घालणं गरजेचं आहे का तुम्हाला वाटतं? त्या संदर्भात मी कसं सांगू? तुम्ही एक मंत्री आहात. राज्याच्या मंत्रिमंडळाचे घटक आहात, कुठेही भ्रष्टाचार होत असेल तर तुम्हाला सांगणं गरजेचं. तुम्ही म्हणता की त्या संदर्भात मी कसं सांगू? नाही, पण त्या कोणत्या डिपार्टमेंटमध्ये होतं नाही होत सामाजिक जबाबदारी तशी ही सगळ्यांना आता एक चपराक होऊन जाईल का बाबा इथे हा प्रकार होतो, त्याच्यामुळे जागरूकता होईल आणि त्याच्यावर बंधन येईल. धन्यवाद. तर मंत्रालयामध्ये नरहरी झिरवाळ यांच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागामध्ये एसीबीने मोठी कारवाई केली आणि एका क्लर्कला
लाच घेताना अटक करण्यात आलेली आहे. त्याच संदर्भात नरहरी झिरवाळ हे दिल्लीमध्ये असताना पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले. मात्र जर माझ्यापर्यंत ही बाब आली तर मी राजीनामा देईन असंही त्यांनी सांगितलंय. मंत्रालयातला हाच दुसरा मजला आहे ज्या मजल्यावरती काल ज्या पद्धतीने कारवाई जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळाली होती आणि तेच विभाग आहे. आपण पाहू शकतो अन्न औषध प्रशासन विभाग आहे. नरहरी झिरवाळ या विभागाचे मंत्री आहेत आणि त्याच कार्यालयामधली ही घटना जी आहे ती समोर आलेली आहे. राजेंद्र ढेरे हे क्लार्क होते आणि त्यांनी हा संपूर्ण लाच घेण्याचा प्रकार जो आहे तो उघडकीस झालेला आपल्याला पाहायला मिळाला. एक तक्रारदार होता. या तक्रारदारकडून मेडिकल परवाना जो आहे तो निलंबन रद्द झालेलं होतं त्याचं आणि ते पुन्हा सुरू करण्यासाठी 50,000 रुपयाची लाच जी आहे ती या क्लार्कने जी आहे ती मागितलेली होती आणि त्यानंतर जी कार्यालयामध्ये जो तक्रारदार होता तो आलेला होता आणि त्यांनी 35,000 रुपयाची लाच देताना जे आहे ते या ठिकाणी संपूर्ण सापळा रचून यंत्रणेने राजेंद्र ढेरे यांना जे आहे ते ताब्यात घेतलेला आहे आणि संपूर्ण तपास जो आहे तो लाचलुचपत विभागाकडून पुढील कारवाई जी आहे ती सुरू आहे. परंतु मंत्रालयातला हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडल्यानं मोठ्या प्रमाणात चर्चा जी आहे ती आता सुरू झालेली आहे.